नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सागर खूपच जास्त चिडलेला असतो. सागर म्हणतो, "मला माहितीच होतं ही सावनी कधीही सुधारणार नाहीये. ती असंच काहीतरी करेल. ती आपल्या आधी जाऊन आरतीला भेटली आणि तिनेच आरतीला या सगळ्या विरोधात भडकवलेलं आहे. पण त्या सावनीला कसं कळलं की आपण काय करणार आहोत आणि हे तिच्यापर्यंत कसं काय पोहोचलं?" तेव्हा मुक्ता म्हणत असते की मला नाही वाटत की सावनीला हे सगळं माहिती असेल. सावनीने तिला हे काही सांगितलं असेल. मला असं वाटतंय तिने फक्त हा विचार केला असेल, की ह्या सिच्युएशनमध्ये लकी कसा वागेल आणि म्हणून तिने लकीचा फायदा करून घेतला. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, पण तरीसुद्धा सावनी आत्तापर्यंत पोहोचलीसुद्धा असेल मीडियापर्यंत. कारण तिला फक्त आणि फक्त आपली बदनामी करायची आहे आणि त्यासाठीच ती आता प्रयत्न करणार आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, की ती सावनी आहे ना, तिने आपल्या लकीच्या स्वभावाचा गैरफायदा करून घेतला तेव्हा इंद्रा म्हणते, की तिला जे करायचं होतं तिने केलं, पण आपल्याला सुद्धा तिच्यासारखं टेढं वागता येतं. तेव्हा सागर म्हणतो, "मला या गोष्टीचं टेन्शन आले. ती आता मीडियापर्यंत पोहोचलीसुद्धा असेल. नाहीतर मीडियाला तिने इथे बोलावून घेतलं असेल. कारण मागच्या वेळेला सुद्धा तिने बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता आणि यावेळेला सुद्धा ती तेच करणार आहे. आत्तापर्यंत मीडिया आलीसुद्धा असेल." तेवढ्यात तिथे आता आदित्य येतो आणि म्हणतो, की "पप्पा, मम्मा कुठे आहे? मला मगापासून मम्मा दिसत नाही आहे. मुक्ता आंटी सांगा ना, मम्मा कुठे आहे? ती कुठे बाहेर गेली आहे का?" तेव्हा सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. पण आदित्यला कुणी काहीही सांगायला तयार नसतं. तेव्हा मुक्ता म्हणते, की "मला असं वाटतं आता आदित्यला आपण खरं काय आहे ते सगळं सांगितलं पाहिजे. त्याच्यापासून सुद्धा काही लपून ठेवायला नको. आता त्यालासुद्धा काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत ना." तेव्हा इथे आता सागर आदित्यला काही बोलायला जाणार तेवढ्यातच डोरबेलचा आवाज येतो आणि इथे सागर कोळी असे मीडियावाले सगळे ओरडत असतात. तेव्हा इथे स्वाती येते आणि फक्त कडी उघडते तर सगळे मीडियावाले आता डिरेक्टली आतमध्ये येतात. तर इथे सागरसुद्धा आता खूप जास्त चिडलेला असतो आणि त्यांना काही उलट उत्तर देईल म्हणून मुक्ता आता त्याला खुणावते आणि शांत राहायला सांगते. तेव्हा इथे आता मीडियावाले येतात आणि म्हणतात की सागर कोळी इथे सावनी कुठे आहेत? सावनी इथे आहेत का? त्यांनासुद्धा इथे बोलवा. तेव्हा मीडियावाले प्रश्न विचारत असतात, की आम्हाला इथे सावनीने बोलावलेलं आहे. मग तिने आम्हाला कशासाठी बोलावले? तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का? जर काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, की "हे बघा, सावनीचा आमच्याशी आणि आमचा सावनीशी काहीही संबंध नाही आहे. तिने जे काही केलं किंवा जे काही करणार आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. आम्ही आणि ती आता वेगवेगळे आहोत. त्याच्यामुळे तिच्या रिलेटेड कुठलीही गोष्ट तुम्ही आम्हाला विचारू नका आणि ती जे काही सांगेल ना, तर प्लीज कुणाच्याही सांगण्यावरून आम्हाला कुठल्याही गोष्टीजवळ कारण नसताना जुळवण्याचा प्रयत्न करू नका." तेव्हा इथे सागर म्हणतो, "तुम्हाला जसं वाटतंय किंवा तिने जसं सांगितलंय तसं काही नाही आहे. तिचा आणि आमचा आता काहीही संबंध नाही आहे. तेव्हा तुम्ही संबंध जोडण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका आणि त्या सावनीबरोबर आमचं कुणाचंही नावसुद्धा जोडू नका. कळलं तुम्हाला? आता तुम्ही आलात तरी चालेल." तेवढ्यातच तिथे आता सावनी येते. सावनीने साधा ड्रेस घातलेला असतो कॉटनचा आणि त्याच्यामध्ये ज्वेलरीसुद्धा काढून ठेवलेली असते. मेकअपसुद्धा कमी केलेला असतो. एकदम साधा मेकअप आणि एका साध्या मुलीप्रमाणे जसं तिने राहायला हवं होतं, अगदी तशी राहून ती आता तिथे येते. तेव्हा सगळे मीडियावाले आता तिच्याकडे एक अबला नारी म्हणून बघत असतात. एक अशी मुलगी जी सुधारलेली आहे किंवा जी अशी बाई तिला आता तिच्या चुकींची जाणीव झाली आणि परिस्थितीने तिला चांगलं झोडपले आणि ती सुधारली आहे, असा लूक तिने केलेला असतो आणि लोकांची सिंपत्ती गेन करण्यासाठी तिने आता मीडियाचा आधार हा घेतलेला असतो. तेव्हा सावनी तिथे आल्यानंतर मीडियावाले आता सगळे तिला प्रश्न विचारतात, की "हे सगळं काय आहे? तुम्ही अशा कशा गेटअपमध्ये आलात आणि तुम्ही आम्हाला इथे कशासाठी बोलवलंत? या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे का?" तेव्हा इथे सागर म्हणतो, की "सांग आता या लोकांना, आता हे तुझं नवीन काय नाटक आहे ना, हे सांग ना तू त्यांना." तेव्हा इथे सावनी म्हणते, "नाही सागर नाही. मी इथे फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आली आहे. ते सुद्धा मनापासून. आतापर्यंत मी जी काही पाप केली आहेत ना, ज्या काही चुका केल्या आहेत, खूप मोठी पापं केली आहेत. त्याच्यामुळे मी त्याची माफी मागायला इथे आली आहे. मुक्ता, मुक्ता प्लीज मला तू माफ कर. तू मला इथे सेकंड चान्स दिलास येण्याचा. तू मला तुझ्या घरामध्ये ठेवून घेतलंस, पण तरीसुद्धा मी त्याची जाण ठेवली नाही. तरीसुद्धा मी सुधारले नाही. तू मला किती वेळा संधी दिलीस. मी त्या संधीचं सोनं केलं नाही
मी इथे उर्मटपणाने वागले, आगाऊपणाने वागले. पण आता आता मला माझ्या चुकींची पूर्णपणे जाणीव आहे मुक्ता. मी आता पुन्हा तशी कधीच वागणार नाही. फक्त फक्त मला तुम्ही एक संधी द्या. सागर, हे बघ सागर, मला माहिती आहे मी तुला खूप दुखावले. मी तुझ्या प्रेमाची तुझी कधीही किंमत केली नाही. नेहमी मी तुला इथे अंडर एस्टिमेट केलं. कधीही तुझ्यावरती प्रेम केलं नाही. तुझा विश्वासघातच केला. कधी तुला समजून घेतलं नाही. तू माझ्यावरती जीव ओवाळून टाकलास. पण मी कधीही तसं केलं नाही. देवाने मला 2 वेळा संधी दिली. एकदा आदित्यच्या रूपामध्ये, एकदा आपल्या सईच्या रूपामध्ये. पण तरीसुद्धा त्या संधीचं सोनं मला करता आलं नाही. मला तुझ्यावरती असा विश्वास ठेवता आला नाही जसा तू माझ्यावरती ठेवलास. इथे हर्षवर्धनने माझ्यासमोर एक अशी इमेज तयार केली होती. इथे सुख म्हणजे नक्की काय असते याची, की पैसा, अडका, ज्वेलरी, इथे गाडी, सगळं काही सुख म्हणजे हेच असतं रे. पण इथे माया, ममता, प्रेम, चांगली नाती गोती, सगळं कुटुंब, याचं मला कधी महत्त्व त्याने समजावून सांगितलंच नाही. त्याची व्हॅल्यू मला कधी पटवून दिलीच नाही. पण आता मला माझ्या चुकीची पुरेपूर जाणीव झाली आहे. तेव्हा प्लीज मी मनापासून तुमच्या सगळ्यांची माफी मागते. इथे मुक्ता, स्वाती, लकी, सागरची आई, तुम्ही प्लीज प्लीज सगळेजण मला एकदा माफ करा. मी जी काही चूक केली आहे ना, मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या प्लीज. तेव्हा इथे सागर आता मीडियावाल्यांना म्हणतो की हे बघा, मुक्ता आणि मी, आमचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. सावनीने तुम्हाला इथे बोलावलं, तिला माफी मागायची होती, तिची माफी मागून झाली आहे. तेव्हा प्लीज तुम्ही आता गेलात तरी चालेल, प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता मीडियावाले सगळे तिथून निघून जातात. तेव्हा सागर म्हणतो, सावनी काय तमाशा आहे हा? आता सांग ना, हा नवीन काय तमाशा आहे? कशाला आली आहेस तू इथे? आता पुन्हा आमची माफी मागायची आहे आणि पुन्हा तुला तीच चूक करायची आहे ना? इथे आमच्या डोळ्यात धूळ टाकायला आली आहेस पुन्हा एकदा. आता तुला माहिती आहे, तुझा खरा चेहरा आम्हाला कळला आहे. एवढ्या वेळा तुला संधी देऊन देखील तुझ्यामध्ये काही बदल झाला नाही आणि एकाएकी तुझ्यामध्ये आता हा सगळा बदल झाला आहे का? तेव्हा इथे इंद्र म्हणते, ए चटक चांदणे, आम्ही आता तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही. आता या घरामध्ये तू 1 मिनटंसुद्धा थांबायचं नाही. आताच्या आता चालती हो, सांगितलं ना, आताच्या आता चालती हो. तेव्हा सावनी रडायचं नाटक करत असते. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, तुझ्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा टाकण्यासारखं आहे. अगं तुझ्यासारखी बाई कधी सुधारू शकते का? जी आपल्या मुलांसाठी सुधारली नाही, जी आपल्या चांगल्या आयुष्यासाठी सुधारली नाही. माझंच जाऊ दे गं, तू मला कधीच सोडून गेली आहेस. तुझं माझ्यावरती कधी प्रेम नव्हतंच, म्हणून तर तू त्या हर्षवर्धन बरोबर निघून गेलीस. त्याने तुझ्यासमोर जे चित्र उभं केलं ते खरं आहे की खोटं हे सुद्धा तपासून बघितलं नाहीस आणि एका सुखी संसाराला लाथ मारून, तुझ्या मुलांना लाथ मारून तू इथून निघून गेलीस. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते की हे सगळं काय करताय तुम्ही सावनी? तुम्ही खोटं बोलताय का? म्हणजे तुम्ही सुधारला नाही आहेत. तुम्ही एक खोटं बोलणार, नंतर ते खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलणार, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तिसरं खोटं बोलणार आणि जे करायचं आहे पुन्हा तेच करणार. तेव्हा इथे सावनी म्हणत असते की नाही नाही मुक्ता, मला माहिती आहे मुक्ता, तू माझ्यासाठी खूप केलेस गं. कुणी कुणासाठी करणार नाही तेवढं तू माझ्यासाठी केलेस. पण आता आता ही सावनी वेगळी आहे. ही सावनी पहिल्याची नाही आहे. जिला खूप जास्त इगो आहे, जी उशिरा उठते, जी किचनमध्ये जातच नाही किंवा जिला घरावरती प्रेम कसं करायचं ते माहितीच नाही आहे. पण आता नाही, आता मी स्वतः नोकरी करेन, आता मी स्वतः कष्ट करेन आणि मग पैसे कमवेन. मी कधीही चोरी करणार नाही. मी चोरी केली पण मला पैशांची गरज होती म्हणून मी चोरी केली होती. खरंच मला जेन्युइनली गरज होती आणि म्हणून मी चोरी केली होती. पण आता नाही. आता मी स्वतः काम करेन, स्वतः नोकरी करेन आणि कष्टाने पैसा कमवेन. फक्त प्लीज सागर, प्लीज तू मला एकदा माफ कर ना. तेव्हा इथे सागर म्हणतो, कधीच नाही. तू आत्तापर्यंत जे काही वागलेस ना, त्याच्यानंतर तर मी तुझ्यावरती कधीही विश्वास ठेवू शकत नाही आणि माफ तर मी तुला कधीच करणार नाही आहे. तेव्हा सावनी म्हणते, मला माहिती आहे माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात आणि मी नेहमी तुमचा विश्वासघातच करत आलेली आहे आणि म्हणून आता तुम्हाला माझं बोलणं हे खोटं वाटतं आहे. पण आता नाही, मला जी काही डिझायनर कपड्यांची हौस होती, ज्वेलरीची हौस होती, इथे पैसा, अडका, धन, दौलत याचा मला लोभ होता, मेकअप वगैरे हे सगळं मला खूप चांगलं वाटायचं. पण आता मला या सगळ्याची गरज वाटत नाही. आता मला फक्त तुमच्या सगळ्यांची माफी हवी. फक्त तुम्ही बोलाल तशी राहीन, एका कोपऱ्यामध्ये पडून राहीन. तुम्ही जे द्याल ना तेच खाईन. मी हट्ट करणार नाही की मला हे पाहिजे आणि ते पाहिजे. तुम्ही बोलाल तशी वागेन. पण आता मला या घरामध्ये राहू द्या. मी फक्त माझ्या मुलांसाठी इथे राहीन.
आदित्यला तुम्ही खूप सुखात ठेवताय. मी निघून जाईन हवं तर इथून. फक्त एकदा एकदा मला माफ करा. तेव्हा इंद्रा म्हणते, नाही हां, अजिबात नाही. इथून आत्ताच्या आत्ता निघून जा. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते, की आता काय करू आणि काय नको असं तिला झालेलं असतं. तेव्हा इथे मुक्ता आता सागरला काही बोलायला जाणार. सागर म्हणतो, अजिबात नाही. हिला मी कधीही माफ करणार नाही. हिने मला जे ओरखडे दिलेत ना माझ्या मनावरती, त्या जखमा कधीही भरून निघणार नाही. मी कधीही या सावनीला माफ करणार नाही आहे. तेव्हा सावनी म्हणते, ठीक आहे, मी जाते, पण मी खालीच थांबेन. मी खालीच थांबेन जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे सावनी आता बाहेर निघून जाते. ती बाहेर निघून गेल्यानंतर लिफ्टमधून आदित्य आणि सई दोघंजणं आता घरामध्ये येतात. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, सागर म्हणजे आता आदित्य इथे आला, याने सावनीला बघितलं तर नसेल ना खाली जाताना. तेव्हा इथे सागर म्हणतो की नाही, त्याच्याकडे बघून तरी असं वाटत नाही आहे. कारण इथे आता सई आणि आदित्य जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा मुक्ता म्हणते, आदित्य, सई, मी तुमच्यासाठी चीज पराठे केलेत, तुम्हाला आवडतात ना? तेव्हा इथे लगेच आदित्य म्हणतो, मुक्ता आंटी, तुम्ही केलेत की ममाने? तेव्हा मुक्ता म्हणते, अरे मी केलेत, जा बरं तुम्ही हातपाय धुवून या. आणि लगेच मी तुमच्यासाठी चीज पराठा घेऊन येते, तुम्ही दोघेजणं खाऊन घ्या. तेव्हा इथे आता सावनी खाली येते आणि घराकडे रागाने बघत असताना म्हणते, की आता ऊन, वारा, पाऊस, वादळ काहीही येऊ दे, पण जोपर्यंत माझ्या मनातली आग जी पेटलेली आहे ती मी शांत करत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. सागर कोळी, मी तुम्हाला लोकांना चांगला धडा शिकवल्याशिवाय, माझा अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे, असं आता सावनी म्हणत असते. म्हणजे एवढं सगळं होऊन देखील सावनी ही अजिबात सुधारलेली नाही आहे. तर इथे सावनीला आपल्या चुकीची जाणीवसुद्धा झालेली नाही आहे. तेव्हा इथे आता ती तिथेच बसून राहते आणि डोळे मिटून घेते, कारण ती खूप जास्त थकलेली असते. त्यानंतरला मुक्ता आता तिच्या आईच्या घरी येते आणि आईला म्हणत असते, अगं आई, हो मला माहिती आहे, तुला काय वाटतं, तुझी मुलगी आपल्या घरामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये अंधार करून ठेवेल का? अगं, मी आपल्या घराच्या समोर नक्की दिवे लावेन. हो बाई हो, खूपच वास वगैरे घरामध्ये येणार नाही आहे. मी खिडक्या वगैरे उघडून ठेवते आणि इथे अगरबत्तीसुद्धा लावते, धूपसुद्धा लावते, म्हणजे घरामध्ये छान वास येईल. जेव्हा इथे मुक्ता आता खिडकी उघडते तेव्हा तिला खाली सावनी बसलेली दिसते. तेव्हा मुक्ता म्हणते, आई, मी तुझ्याशी नंतर बोलते हां, मी जरा ठेवते. आणि ती आता मनामध्ये विचार करत असते की सावनी अजून खालीच आहे, म्हणजे खरोखर सावनी बदलली आहे का? तिच्यामध्ये हा सकारात्मक बदल नक्की घडला आहे का? असं तिला आता वाटत असतं. तेव्हा इथे आता मुक्ता घरामध्ये असताना तिथे आता आदित्य येतो. मुक्ता विचार करत असते, सावनी नक्की सुधारली असेल का? तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि म्हणतो, मुक्ता आंटी, प्लीज सांगा ना, मामा कुठे आहे? सकाळपासून दिसत नाही आहे. ती कुठे बाहेर गेली आहे का? आणि तेवढ्यातच मुक्ताच्या हातामध्ये फोन असतो. तेव्हा आदित्य तिच्या हातातला फोन बघतो आणि म्हणतो, मी काय तुम्हाला विचारतोय, मी मामाला फोनच करतो ना. तेव्हा इथे आदित्य आता सावनीला फोन करतो आणि विचारतो की, ममा तू कुठे आहेस? तेव्हा सावनी आदित्यला आता सगळं खरं सांगत नाही. ती म्हणते, आधी, अरे माझी मैत्रीण आली आहे ना लंडनहून, मी तिच्याकडे आली आहे. अरे रिचाकडे आली आहे मी, कारण का ती थोड्या दिवसांसाठीच आली आहे, म्हणून मी तिला कंपनी म्हणून तिच्याकडे आली रे. घाईघाईमध्ये आले ना, म्हणून तुला सांगता आलं नाही. तेव्हा इथे आदित्य म्हणतो, ममा एकदा बोलायचं तरी ना, मी सकाळपासून तुझी वाट बघतोय. तेव्हा इथे सावनी म्हणते, बरं तू तुझ्या स्पीचची इथे तयारी केलीस का? पाठ केलीस का स्पीच? तेव्हा आदित्य म्हणतो, ममा तुला ती ऐकवायची होती म्हणून तर सकाळपासून तुला शोधतोय ना, पण तू जाताना ॲटलिस्ट मला सांगायचं तरी. तेव्हा सावनी म्हणते, हे बघ आदित्य, मी न सांगता गेले, पण हे बघ, तू आहे ना घरामध्ये कुणालाही त्रास देऊ नको. पप्पा, आजी, मुक्ता आंटी सगळ्यांचं आई का गुड बॉय सारखा राहा. कुणालाही अजिबात त्रास द्यायचा नाही. मी थोड्या दिवसांमध्येच लगेच येते. रिचा गेली ना लंडनला की मी घरी येईन. तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे, ओके? तेव्हा इथे आदित्य म्हणतो की ठीक आहे मामा, पण तू प्लीज लवकर ये. तेव्हा इथे आता सावनी फोन ठेवून देते. तेव्हा मुक्ता म्हणते, आदित्य, झालं ना तुझ्याशी बोलणं? तेव्हा आदित्य म्हणतो, हो, मामा तिच्या फ्रेंडकडे गेली. बाय मुक्ता आंटी, असं म्हणून तो आता जात असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, हे काय ऐकलं मी आता? म्हणजे आदित्यने फोन केल्यानंतर सावनीने त्याला भडकवलं नाही, त्याला काही उलटसुलट सांगितलं नाही. म्हणजे इथे तिने स्वतःची चूक केली, ती तिला कळले वाटतं, सुधारले वाटतं सावनी, असं मुक्ताला वाटत असतं. कारण आत्तापर्यंत जी सावनी फक्त आणि फक्त आदित्यचा एक उपयोग करत होती, फक्त लोकांना त्रास देण्यासाठी आणि भडकवण्यासाठी, कारण आदित्यला त्रास होईल म्हणून
कुणीही काही बोलत नसतं. पण आता इथे सावनीने चक्क आदित्यला खोटं सांगितलेलं असतं की ती मैत्रिणीच्या घरी गेली आणि मुक्ता हिला आता वाटत असतं की सावनी नक्की सुधारली आहे का? असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण असं काहीही झालेलं नसतं. सावनी फक्त आणि फक्त आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि कोळी कुटुंबाला पुन्हा एकदा त्रास देण्यासाठी त्या घरामध्ये परत आलेली असते. तिच्यामध्ये काही बदल झालेला नसतो.